नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण FBA या वर्गातील सेमिस्टर 1 चा जो भूगोल विषयाचा पेपर आहे, प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी यातील प्रकरण क्रमांक 4 जलावरण म्हणजेच हायड्रोस्फिअर या संदर्भात चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण महासागराची तळरचना जी आहे यावर सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं या विषयाचं व्याख्यान क्रमांक 39 आहे आणि यामध्ये आपण जलावरण हे जे आपलं चौथं प्रकरण आहे यातील सर्वात महत्वाचा उपघटक जो आहे सागरी लाटा, त्याची वैशिष्ट्य आणि व्याख्या हे आपण बघणार आहोत. सदर व्याख्यान आपण 2 भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण फक्त सागरी लाटा म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचं स्वरूप कसं आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जलावरणामध्ये सागरशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि ज्या शास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सागरी लाटा हा अत्यंत महत्वाचा उपघटक आहे. विशेषतः आपल्याला माहिती आहे की सागराचं पाणी हे स्थिर नसतं, सतत त्याच्यामध्ये हालचाल होत असते आणि या हालचालीमुळे काय होतं की ज्या सागरी लाटाच्या भूपृष्ठ म्हणजे पृष्ठावरचं जे पाणी आहे, सागराच्या पृष्ठभागावरील जे पाणी आहे त्यातील जे जलबिंदू आहे ते एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे विशेषतः वाऱ्यामुळे वाहून नेले जातात आणि यामुळं ही जी हालचाल होते ते 2 कारणामुळे होते. विद्यार्थी मित्र, पहिलं कारण आहे नैसर्गिक. आता जे मी सांगितलं तुम्हाला, वारा हा सर्वात महत्वाचा नैसर्गिक घटक आहे की ज्यामुळे सागराच्या पाण्याची हालचाल होत असते. वाऱ्या व्यतिरिक्त अजून 2 घटक आहेत. त्यामध्ये ज्या वेळेला महासागराच्या तळावर विद्यार्थी मित्र भूकंप होतात किंवा ज्वालामुखी होते, अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो महासागरामध्ये किंवा सागराच्या पाण्याची हालचाल करते. आणि दुसरं महत्वाचं कारण आहे मानव निर्मित कारण. आता मानव सुद्धा काही अंशी सागर जलाची हालचाल करून आणण्यामध्ये कारणीभूत ठरतं. विशेषतः मी तुम्हाला सांगेन की अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सागरी वाहतूक केली जाते आणि ही सागरी वाहतूक करण्यासाठी मोठमोठी जहाजं वापरली जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, या जहाजांना अत्यंत शक्तिशाली इंजिन असतं. ज्या वेळेला जहाज वेगानं चालतं त्यावेळेला पाण्याची हाल होते. आणि या व्यतिरिक्त कधी कधी अनेक देश ज्या अणुचाचण्या घेतात किंवा इतर जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात, जर अशा अणुचाचण्या किंवा इतर काही प्रयोग असेल त्यांनी ते जर सागर तळावर केले, सागरामध्ये केले, तर त्यामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो महासागराच्या पाण्याची हालचाल होत असते. म्हणजे अशा प्रकारे नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की नैसर्गिक कारणाचं सातत्य असतं, मानवनिर्मित कारणे मात्र अल्पकालीन असतात. त्यामुळे सागराची हालचाल ही फार काळ होत नाही, थोडा कालावधीत होत असते. म्हणून या 2 गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात. आता विद्यार्थी मित्रांनो, महासागराची जी हालचाल होते किंवा सागर असेल, समुद्र असेल, याच्या पाण्याची जी हालचाल होते ती विशेषतः आपल्याला 3 प्रकारे दिसून येते. पहिलं म्हणजे आत्ताच सांगितलं सागरी लाटा, दुसरं आहे भरती ओटी. आता सागरी लाटाला मी जे सांगितलं याच्यामध्ये वाऱ्याचं महत्वाचं कार्य आहे आणि ज्या वेळेला आपण भरती ओटी बोलतो त्यावेळेला विशेषतः चंद्र असेल, सूर्य असेल, गुरुत्वाकर्षण शक्ती असेल, पृथ्वीचं परिवलन असेल, यासारखी नैसर्गिक कारण आहेत. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे सागरी प्रवाह, ज्याला आपण ओशन करंट असं म्हणतो. याच्यामध्ये विशेषतः सागर जलाचं जे तापमान आहे त्याच्यामध्ये आढळणारी भिन्नता ही किंवा सागर जलाची जी क्षारता आहे याच्यामध्ये आढळणारी भिन्नता यासारखी कारण आहेत. पण विशेषतः आपण या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त सागरी लाटा ज्या आहेत, ओशन वेव्स, याच्यावर आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला याचं त्या ठिकाण आहे. भरती ओटीची माहिती आहे ती आपण नंतरच्या तासाला चर्चा करणार आहोत. आता आपण आज आणि या पुढच्या तासाला आपण फक्त सागरी लाटाचं जे कार्य आहे किंवा सागरी लाटाचं जे विशेषतः सागरी लाट म्हणजे काय, सागरी लाटाचे प्रकार काय आहे, सागरी लाटाचे वैशिष्ट्य काय आहेत या संदर्भात आपण चर्चा करू. सुरुवातीला आपण सागरी लाट कशाला म्हणतात याची व्याख्या आपण बघूया. व्याख्या अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मी तुमच्या पुढे एक व्याख्या ठेवतो, त्या ठिकाणी सहज तुमच्या लक्षात येईल. सागर जलाच्या पृष्ठावरील पाण्याची जेव्हा वर खाली आणि मागे पुढे हालचाल होते तेव्हा त्या हालचालीच सागरी लाटा किंवा समुद्र लाट असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत.
मी तुम्हाला आधीच सांगितलं की सागर जलाचे जे पृष्ठभाग आहे, पृष्ठभागावर जे सागर जल आहे याची त्या ठिकाणी हालचाल होते. विशेषतः ही हालचाल वाऱ्यामुळे होत असते. बघा ही हालचाल कशा प्रकारे होते, दोन बघा या ठिकाणी वर खाली, म्हणजे या ठिकाणी वरून आणि खाली होते, म्हणजे खालच्या बाजूनी वरच्या बाजूला वरून परत खाली अशा प्रकार होते. आणि दुसरी आहे मागे पुढे, म्हणजे पुढे जाते परत मागे येते, पुढे जाते मागे येते. अशा प्रकारे ज्या वेळेला सागर जलाच्या पृष्ठभागावरील पाण्याची ज्या वेळेला हालचाल वर खाली किंवा मागे पुढे होत असेल, या हालचालीला विद्यार्थी मित्रांनो सागरी लाट किंवा समुद्र लाट असं म्हणतात. आणखी एक छोटी व्याख्या आहे, सहज तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी. सोपी व्याख्या आहे, सागर जलाच्या पृष्ठभागावरील होणाऱ्या पाण्याच्या हालचालीत सागरी लाट असं म्हणतात. म्हणजे ही व्याख्या तशी म्हटली तर सोपी आहे. याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे की सागर जलाचे हे जे वरचं जे पृष्ठभागावरील पाणी आहे त्याची ज्या वेळेला हालचाल होते, जे आपण पहिल्या व्याख्यामध्ये पाहिलं, एक तर ती मागे पुढे होईल किंवा खाली वर होईल. ही हालचाल ज्या वेळेला होते तेव्हा त्या हालचालीला सागरी लाटा किंवा समुद्र लाट असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, नेमकी हालचाल होते याचं स्वरूप कसं आहे. ज्या वेळेला सागर जलाची हालचाल होते त्यावेळेला पाणी जे मागे पुढे होतं किंवा खालीवर होतं, या नेमकं याचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे लाटेचं स्वरूप आहे हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. या त्या संकल्पना आहे. या संकल्पना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विद्यापीठी परीक्षेला आणि स्पर्धा परीक्षेला सर्व ठिकाणी या संकल्पना अत्यंत महत्वाच्या. म्हणून या ज्या 4 संकल्पना मी सांगतो आकृतीच्या माध्यमातून, ह्या तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला यानंतर सागरी लाटाची जी वैशिष्ट्य बघायची आहे त्यामध्ये सुद्धा ही 4 वैशिष्ट्य आपल्याला जशीच्या तसे लिहायचे आहे. म्हणजे या ठिकाणी संज्ञा आपल्याला आहे, व्याख्या द्या असेल किंवा आपल्याला सागरी लाटांचं स्वरूप कसं आहे हे जर स्पष्ट करायचं असेल तर त्यावेळेला या ज्या आता मी ज्या सांगणार आहे या 4 संकल्पना अत्यंत महत्वाची. पहिली संकल्पना आपण बघूया ज्या ठिकाणी, ती आहे तरंग शीर्ष किंवा माथा आपण म्हणतो त्या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. बघा त्या ठिकाणी काळजीपूर्वक ऐका की बघा हा जो ही सागर लाट, या सागरी लाटाचं एक आकृती काढलंय. बघा हा जो वरचा भाग आहे, हा जो उंच जो भाग आहे दोन्हीकडे बघा दाखवलाय, हा इकडे खोलगट भाग आहे आणि इकडे उंच भाग आहे. मग आपण पहिली संकल्पना घेतोय तरंग शीर्ष किंवा त्याला माथा असं म्हणतो, क्रस्ट इंग्लिश मध्ये शब्द आहे त्याला. बघा लाटेच्या पार्श्वरेषेचा जो उंच भाग आहे त्याला त्या ठिकाणी तरंग शीर्ष किंवा माथा असं म्हणतात. काय सांगितलं मी, लाटेचा जो सर्वात उंच जो भाग आहे बघा दोन्हीकडे बघा त्या ठिकाणी, म्हणजे लाटेचा जो सर्वात वरचा भाग आहे पार्श्वरेषा, ही पार्श्वरेषा आहे त्या ठिकाणी, हा प्रोफाईल आहे त्या ठिकाणी सागर लाटेचं. आणि या पार्श्वरेषेचा सर्वात उंच भाग आहे बघा, इथं आहे इथं आहे. म्हणून काय व्याख्या सांगितली, लाटेच्या पार्श्वरेषेवर आढळणारा सर्वात उंच भाग आहे बघा या ठिकाणी, या उंच भागाला म्हणायचं तरंग शीर्ष किंवा माथा असं म्हणायचं. मला वाटतं सहज आपल्या लक्षात राहील त्या ठिकाणी. ही झाली पहिली संकल्पना. याच्यामध्ये आपण तरंग शीर्ष किंवा माथा कशाला म्हणतात हे बघितलं की असा भाग की जो लाटेचा सर्वात उंच आहे त्या ठिकाणी, त्या भागाला आपण माथा किंवा तरंग शीर्ष असं म्हणतो. दुसरा आहे तरंगपात किंवा त्याला द्रोणी असं म्हणतो. बघा पहिली जी संकल्पना आहे, पहिली जी व्याख्या आहे त्याच्या बरोबर विरुद्ध ही व्याख्या आहे. बघा काय सांगितलं आहे, तरंगपात किंवा द्रोणी. बघा या ठिकाणी बघा हा सर्वात खालचा भाग आहे, हा वरचा भाग आहे, हा खालचा भाग आहे. मी याची व्याख्या कशी सांगितली, पार्श्वरेषेचा आढळणारा लाटेचा खोलगट किंवा सर्वात तळाकडचा भाग जो आहे या भागाला द्रोणी असं म्हणतात. काय सांगितलं मी, ही जी लाट आहे या लाटेचा सर्वात खालचा तळाकडचा भाग जो खोलगट आहे बघा, या दोघांची तुलना केली तर काय आहे, खोलगट आहे. म्हणून याची व्याख्या कशी केली आपण, तरंग शीर्ष, तरंगपात किंवा द्रोणी म्हणजे काय, सागरी लाटेचा असा भाग की जो सर्वात खोलगट आहे, खालच्या बाजूला आहे, त्या भागाला त्या ठिकाणी म्हणायचं सागरी लाटेचा द्रोणी किंवा सागरी लाटेची द्रोणी किंवा आपण तरंगपात किंवा द्रोणी. परत एकदा सांगतो, तरंगपात किंवा द्रोणी म्हणजे काय की लाटेच्या पार्श्वरेषेवर आढळणारा लाटेचा सर्वात खोलगट तळाकडचा जो भाग आहे या भागाला तरंगपात किंवा द्रोणी असं म्हणतात. मला वाटतं या 2 संकल्पना तुमच्या सहज लक्षात राहील. फक्त यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या डोळ्यासमोर आकृती पाहिजे. कारण आकृतीकडे जर बघितलं तरच तुम्हाला खोलगट भाग कोणचा आहे, उंच भाग कोणचा आहे हे तुम्हाला कळेल त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही परीक्षेमध्ये पेपरमध्ये मोठा प्रश्न असेल,
टिपाद्या प्रश्न असेल किंवा संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न असेल, यामध्ये जर आपल्याला सागरी लाटाचं स्वरूप, सागरी लाटाचे वैशिष्ट्य जर आलं, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो ही आकृती तुम्हाला काढावंच लागेल, तरच तुमची जी संकल्पना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे परीक्षकाला समजेल किंवा तुमचं उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होईल. ही झाली दुसरी संकल्पना. तिसरी संकल्पना आहे लाटेची लांबी. ही सुद्धा सोपी व्याख्या आहे. बघा काय आहे लाटेची लांबीची व्याख्या. लाटेतील दोन शिखर किंवा आपण त्याला माता म्हणूया, किंवा दोन द्रोणी मधील, म्हणजे बघा हा एक आहे, हा एक माता आहे, हा एक माता, हे दोन माते झाले. या दोघां मात्यांमधली लांबी ही जी बघा, हे जे अंतर आहे हे अंतर आहे. किंवा दुसरं काय आहे, ही म्हणजे सागरी लाटाची द्रोणी ही आहे आणि इकडे एक द्रोणी आहे. जर आपण इकडे असं कंटिन्यू काढला दुसरा जर आपण माता, जर आपण 3 माथे दाखवले तर अजून एक द्रोणी इथे तयार होईल. म्हणून ही द्रोणी ते ही द्रोणी या ठिकाणी, किंवा हा माता ते हा माता. म्हणजे काय सांगितलं व्याख्यामध्ये, लाटेतील दोन शिखरामधील अंतर, बघा हे दोन अंतर, किंवा दोन द्रोणीमधील अंतर, म्हणजे इथं आणि इथं जर आपण अजून एक मान काढला तर, म्हणजे लाटेच्या दोन शिखरामधील अंतर किंवा लाटेच्या दोन द्रोणीमधील किंवा तरंगपादामधील जे अंतर आहे, या अंतराला लाटेची लांबी असं म्हणतात. अत्यंत सोपी व्याख्या आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी, एकतर दोन माथ्यांमधील अंतर किंवा दोन द्रोणींमधील अंतर, या अंतराला लाटेची लांबी असं म्हणतात. ही सुद्धा संकल्पना तुमच्या सहज लक्षात येईल. त्यानंतर चौथी व्याख्या आहे त्या ठिकाणी, ती म्हणजे सागरी लाटेची उंची किंवा लाटेची उंची म्हणूया त्या ठिकाणी आपण. बघा याची सुद्धा व्याख्या खूप सोपी आहे. बघा त्याला आपण वेव्ह हाईट असं म्हणतो. लाटेच्या पायापासून माथ्यापर्यंत असणारे उभे अंतर. बघा हा काय झाला, द्रोणी म्हणजे काय झाला, पाया झाला, आणि तरंग शीर्ष किंवा माथा म्हणजे काय झाला, त्याचं वरचं टोक झालं. आपल्या व्याख्येमध्ये काय आहे बघा या ठिकाणी, की लाटेच्या पायापासून म्हणजे हा पायापासून उभे अंतर, म्हणजे बघा ही जी रेष आहे ही रेष माथ्याला समांतर आहे. म्हणजे इथं सुद्धा माथ्या इतकंच अंतर आहे. म्हणून माथा आणि द्रोणी किंवा आपण हा पायथा म्हणूया, हा शिखर म्हणूया. म्हणून पायथा आणि शिखर, लाटेचा जो पायथा आहे तो पायथा आणि शिखर, या दोघांमध्ये उभे जे अंतर आहे, उभे अंतर, या उभ्या अंतराला म्हणायचं लाटेची उंची. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लाटेचं स्वरूप स्पष्ट करत असताना 4 महत्वाच्या संकल्पना स्पष्ट करता येतात. पहिला आहे तरंग शीर्ष, ज्याला आपण माथा म्हणतो. दुसरा आहे द्रोणी किंवा तरंग पाद असं म्हणतो. तिसरा आहे लाटेची लांबी, आणि चौथा आहे लाटेची उंची. यानंतर आपल्याला सागरी लाटांचं वैशिष्ट्य काय हे आपण बघूया. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो मी, की ज्या वेळेला आपण सागरी लाटाचं वैशिष्ट्य लिहू त्यावेळेला या ज्या 4 संकल्पना आहेत, या 4 संकल्पना एका वाक्यात लिहिल्या की 4 वैशिष्ट्य झाले. परत आपण त्याच्यावर एकदा नजर टाकूया त्या ठिकाणी. बघा सागरी लाटाचे वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य काय आहे आत्ताच सांगितलं, तीच व्याख्या मी परत सांगतो, ज्याला आपण तरंग शीर्ष किंवा माथा असं, हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. लाटेच्या पार्श्वरेषेवर आढळणाऱ्या उंच भागास किंवा वरच्या भागास तरंग शीर्ष किंवा माथा असं म्हणतात. हे झालं पहिलं वैशिष्ट्य सागरी लाटाचं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, तरंगपात किंवा द्रोणी. लाटेच्या पार्श्वरेषेच्या रेषेवर आढळणाऱ्या लाटेच्या खोलगट किंवा तळाचा जो खालचा भाग आहे, या भागाला तरंगपात किंवा लाटेची द्रोणी असं म्हणतात. परत एकदा सांगतो की लाटेची जी पार्श्वरेषा आहे तिचा सर्वात खालचा जो भाग आहे, जो खोलगट भाग आहे, या भागाला म्हणायचं तरंगपात किंवा द्रोणी, लाटेची द्रोणी. हे झालं दुसरं वैशिष्ट्य त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही फक्त शब्द जरी लिहिला, माथा किंवा तरंग शीर्ष त्याची व्याख्या लिहायची, नंतर तरंगपात किंवा द्रोणी त्याची व्याख्या लिहायची, म्हणजे तुमच्या सहज लक्षात राहील. तिसरं आहे लाटेचा माथा किंवा शिखराकडून, म्हणजे तिसरं आपण बघतो त्या ठिकाणी गर्ता. म्हणजे या ठिकाणी बघा हे वैशिष्ट्य आहे की लाटेचा माथा किंवा लाटेचं शिखर आपणास दुरून सहज दिसतं. म्हणजे वरचा जो भाग आहे तो सहज दिसतो आपल्याला, पण विद्यार्थी मित्रांनो जो खालचा भाग आहे, लाटेचा खोलगट भाग आहे, ज्याला आपण द्रोणी म्हणतो किंवा लाटेचा गर्ता, हाही शब्द आपण वापरतो, हा मात्र आपल्याला सहज दिसत नाही. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा पहिल्या 2 वैशिष्ट्यावर आधारित तिसरं वैशिष्ट्य आहे. परत एकदा सांगतो काय आहे, की लाटेचा माथा म्हणजे वरचा भाग हा आपल्याला किती लांबून दुरून सहज दिसतो, पण ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लाटेचा खालचा भाग, खोलगट भाग बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला तो द्रोणीचा भाग किंवा सागरी गर्तेचा भाग आपल्याला सहज दिसत नाही. त्याचं कारण काय आहे की त्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणात फेस असतो किंवा त्या ठिकाणी पाणी असं मिसळ असतं, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला खालचा भाग पाण्याचा त्या ठिकाणी तुषार किंवा पाण्याचे जे बिंदू आहे किंवा लाटांमुळे जो फेस तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला लाटेचा खोलगट भाग, दुर्बिणीचा भाग दिसत नाही. हे सुद्धा याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं आहे लाटेची लांबी. आपण बघितली ती व्याख्या, परत एकदा सांगतो. लाटेतील दोन शिखरामधील किंवा दोन द्रोणीमधील जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हणायचं? लाटेची लांबी. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणून एक तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी लाटेची व्याप्ती जी आहे त्या व्याप्तीवर तिची लांबी अवलंबून असते. लाटेची रुंदी किती आहे त्याच्यावर त्याची साधारणपणे लांबी अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जर आपण सर्व लाटांचा विचार केला तर साधारणपणे 100 ते 250 मीटर मध्ये सांगतो मी, 100 ते 250 मीटर इथपर्यंत लाटेची लांबी असते. हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वैशिष्ट्य बघा, लाटेची उंची. आता विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा संकल्पना मी आकृतीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय. परत एकदा सांगतो त्या ठिकाणी की लाटेच्या पायापासून म्हणजे पायथ्यापासून तर माथ्यापर्यंत जे उभं अंतर आहे या उभ्या अंतराला म्हणायचं लाटेची उंची. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य बघा, कंसात एक अंक दिले, 2 अंक दिलेत, 7 ते 17 मीटर. म्हणजे याचा अर्थ काय झाला? लाटेची उंची जी आहे विद्यार्थी मित्रांनो ही 7 ते 17 मीटर इतकी असते. सर्वसाधारण बोलतो मी. सुनामी लाटा असेल तर ही उंची आणखी जास्त वाढते, याच्यावर आपण नंतर चर्चा करू. पण आपण सागरी लाटाच्या सर्वसामान्य ज्या लाटा आहे याबद्दल बोलतो. या ठिकाणी मी सुनामी लाटाबद्दल बोलत नाही. ज्या सर्वसामान्य लाटा आहेत याची सांगतो. याची उंची किती असते? 7 ते 17 मीटर इतकी असते, लक्षात ठेवायचे. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, आता सागरी लाटांची जेव्हा निर्मिती झाल्यामुळं सागर जलाची जी हालचाल वेगाने घडते, यामध्ये विद्यार्थी म्हणजे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की त्या म्हणजे सागराच्या पृष्ठभागावर वरचा जो भाग आहे जलाशयाचा याच्यावर जे सागराची हालचाल होते त्याच्यामध्ये पाण्याचे जलकण हे चक्राकार पद्धतीने फिरतात. म्हणजे चक्राकार गतीने फिरतात, एक पूर्ण त्यांची फेरी तयार होते त्या ठिकाणी. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला सागर जलाच्या पाण्याची हालचाल होते त्यावेळेला सागर जलाचे जे पाण्याचे कण आहे हे विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे चक्राकार पद्धतीने अशा प्रकारे फिरतात आणि एक एक फेरी करून पुढे जात असतात त्या ठिकाणी. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी की आता बघा की सागरी लाटांचा वेग जो आहे हा कशावर अवलंबून असतो? तो वाऱ्यावर. जितका वाऱ्याचा वेग जास्त तितका त्या ठिकाणी सागरी लाटांचा वेग हा जास्त असतो. वाऱ्याचा वेग जर कमी झाला तर या ज्या सागरी लाटा आहे यांचा सुद्धा वेग काय होतो? कमी होतो. हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सागरी लाटांचं सांगतात. त्यानंतर आणखी एक महत्वाचं की सागरी लाटा या अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारच्या स्वरूपाच्या असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला सागरी लाटा या नैसर्गिक कारणामुळे तयार होतात, विशेषतः वाऱ्यामुळे तयार होतात, त्या दीर्घकालीन स्वरूपाच्या असतात. ज्या सागरी लाटा ज्या आहेत त्या मानवी कारणामुळे होत असतात, या अल्पकालीन असतात, या जास्त वेळ टिकत नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की या सागरी लाटांच्या निर्मितीचं कारण काय आहे याच्यावर त्यांचं त्या ठिकाणी अल्पकालीन टिकतील की दीर्घकालीन टिकतील हे अवलंबून असतं. म्हणून इथे लक्षात ठेवायचं की ज्या नैसर्गिक वाऱ्यामुळे तयार होतात त्या लाटा दीर्घकालीन असतात आणि ज्या मानवी कारणामुळे तयार होतात या लाटा तुलनेनं कमी कालावधीचे असतात. हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला सांगतात. त्याचं आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्र, जर आपण जागतिक वितरण बघितलं म्हणजे जगामध्ये वेगवेगळे सागर आहे, या सागरामध्ये किंवा समुद्रामध्ये ज्या सागरी लाटा निर्माण होतात त्याच्यातील एक ठळक वैशिष्ट्य या वितरणाच्या बाबतीत आपल्याला दिसत येतं. ते आपल्याला सागरी लाटाचं वैशिष्ट्य म्हणून लक्षात ठेवायचं. काय आहे ते वैशिष्ट्य? बघा, उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धामध्ये सागरी लाटांची उंची जास्त असते. बघा विद्यार्थी मित्रांनो काय वाक्य आहे बघा. आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या एकदम मध्यभागी जो आहे ही जी काल्पनिक रेषा आहे पूर्ण वर्तुळाकार, याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला म्हणजे उत्तरेकडच्या बाजूला त्या ठिकाणी जो भाग आहे त्याला म्हणायचं उत्तर गोलार्ध, आणि विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला दक्षिण बाजूला जो भाग आहे त्याला म्हणायचं दक्षिण गोलार्ध. मला वाटतं मागील तासाला आपण ज्या वेळेला जलावरणाचा आपण अभ्यास केला त्यावेळी तुम्हाला एक वाक्य मी सांगितलंय, कदाचित तुम्हाला आठवत असेल. काय सांगितलं मी? उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध असं म्हणतात,
दक्षिण गोलार्धाला जल गोलार्ध असं म्हणतात. का? कारण दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. जवळपास 81% भाग दक्षिण गोलार्धाचा विद्यार्थी मित्रांनो पाण्याने व्यापला आहे. आणि सर्वात महत्वाचं की इथं जमिनीचा भाग कमी असल्यामुळे काय होतं, वारे अत्यंत वेगाने बघतात. आपण बघा, गरजणारे 40 खवळलेले 50 या संकल्पना वारा हा घटक बघताना बघितला आहे. त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं की दक्षिण गोलार्धामध्ये भूमीचं प्रमाण कमी आहे, अरण्याचं प्रमाण कमी आहे, विशेषतः वाऱ्याला येणारे अडथळे कमी आहे. त्यामुळे वारे अत्यंत वेगानं वाहतात आणि याचा परिणाम काय होतो की दक्षिण गोलार्धामध्ये सागरी लाटा ज्या आहेत त्यांची उंची वाढते, वेग वाढतो. त्या तुलनेनं उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे, खंडाचं प्रमाण जास्त आहे तुलनेनं, त्यामुळे वारे कमी वेगाने वाहतात आणि म्हणून त्यांची सागरी लाटांची उंची कमी असते, वेग कमी असतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या ठिकाणी थांबूया. आजच्या तासाला आपण सागरी लाटा म्हणजे काय, सागरी लाटाचे वैशिष्ट्य काय आहे, सागरी लाटाचं स्वरूप काय याबद्दल चर्चा केली. पुढच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो सागरी लाटाचा जो दुसरा जो भाग आहे, भाग 2, याच्यामध्ये सागरी लाटांचे प्रकार कोणते आहेत यावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.